हाय फ्रेंड्स, एकविराज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग आज आपण बनवूया थेपला। त्याला थालीपीठही म्हणू शकतात। चला तर मग आपण आता साहित्य घेतलेलं आहे। या ठिकाणी एक मोठा असा बाउल घेतला आहे, आपण बघू शकता। त्यात मी आधी टाकणार आहे अजवाइन, त्यात टाकणार आहे थोडी शौंफ, त्यात मी टाकणार आहे थोडंसं तीळ, यात मी धना पावडर आणि लाल तिखट घेतला आहे। आधी सगळे मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत। आपण बघू शकता। चला तर मग मी यामध्ये टाकायला 4 पीठ घेतलेली आहे। आपण बघू शकता, हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे मी यात टाकत आहे। यानंतर घेतलं आहे रागीचं पीठ, मी घेतलं आहे, अतिशय पौष्टिक असतं म्हणून। यात मी घेतलं आहे बेसन पीठ घेतलं आहे। यात मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे। आपल्याला हवं तेवढं पीठ आपण ॲड करू शकतो। आपण यात कळण्याचं पीठ टाकू शकतो, तांदूळाचं पीठ टाकू शकतो, आपल्याला लागेल त्या प्रकारचं पीठ आपण टाकू शकतो। चला तर मग मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं। यात मी हिरवी मिरची आणि अद्रक बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये। अशी ही बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, पाणी न टाकता। हे सगळं आपण आता मिक्स करूया। यात मी कांद्याची पात घातली आहे, कोथिंबीर घातला आहे, टोमॅटो चांगला बारीक चिरून घातलेला आहे, थोडंसं पाणी टाकलंय, अजून थोडं पाणी टाकूया। आपल्याला गोळा करायचा नाहीये, थोडंसं पातळच करायचंय। आपल्याला हे मिश्रण अगदी लाल दिसत असेल थोडं, मी त्यात रागीचं पीठ घातलंय म्हणून। आता यात थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला, अगदी थोडंच टाकायचं। परत एकदा मिक्स करून घ्यायचं। चला तर आपलं मिश्रण रेडी आहे। आपण बघू शकता, ह्या प्रकारे याला भिजवायचंय। जास्त घट्टही नको आणि जास्त सैलही नको। चला तर मग आता पुढचं करूया। चला तर फ्रेंड्स, आपण हे सगळं तयार करून घेतलेलं आहे। या ठिकाणी मी एक व्हाईट कलरचा रुमाल घेतलेला आहे, त्याला आधी ओला करून घेतलेला आहे। हे बघा आपलं मिश्रण, ते पण रेडी आहे। एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे, त्यात थोडंसं तेल टाकलं आहे। आधी पाण्याने हात चांगला ओला करून घ्यायचा आहे, मग हे मिश्रण घ्यायचं आहे।
त्याला असं गोल गोल करायचं आहे. थोडंसं पाणी या रुमालावर आधी टाकायचं आहे, मग हे यावरती टाकायचं आहे. हाताला परत एकदा पाणी लावायचं आहे. आपण बघू शकता, अगदी जाडही नको आणि अगदी पातळही नको. आपल्याला हवा तो आकार आपण त्याला देऊ शकतो. परत एकदा पाण्यात हात टाकायचा आहे. तर त्याला असं गोल गोल करायचं आहे, जेणेकरून तो पटकन शिजला जाईल. पण बघू शकता, चला तर आता तवा आपण तापायला ठेवलाय, त्यावर थोडं ऑइल टाकलंय. तवा तापलाय आपला, तर हे आपण यावर टाकून घेणार आहोत. आपण बघू शकता, उलट्या साईडने त्याला टाकायचं आहे. त्यावर थोडीशी तीळ टाकायची आहे. थोडंसं ऑइल आपण टाकणार आहोत त्यावर. आपण आता त्याला पलटवणार आहोत. आपण बघू शकता किती छान टेक्स्चर त्याला आलेलं आहे. वाव! चला तर मग या गरमागरम खायला. असंच दुसऱ्या बाजूने त्याला आपण छान शेकून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूनेही आपण बघू शकता किती सुंदर दिसतंय. चला तर फ्रेंड्स, आपलं थेपला या ठिकाणी रेडी आहे. एकदम टेस्टी आणि हेल्दी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि गरम गरम थेपला खायला या.